सगळ्यांनी एकदम सिस्टमॅटिकली बोर्डवर लक्ष द्यायचंय। तुम्हाला माहिती आहे का, आपल्या जेव्हा पोरं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा स्टडी करता एकच वर्ड त्यांच्या डोळ्यावर पडतो, त्या वर्डचं नाव काय जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, ज्याला रेजिस्टन्स असं म्हणतात। पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण एसी फंडामेंटल किंवा एसी सिरीज सर्किट बोलतो ना बद्दल बोलतो ना, तर अजून एक नवीन ओहमिक एलिमेंट आपल्याला दिसतो, त्याला आपण रिॲक्टन्स म्हणतो। मग पोरं म्हणतात की सर रिॲक्टन्स आलं की इम्पिडन्स यायलाच पाहिजे का? 100% रिॲक्टन्सला शो केलं जातं कॅपिटल एक्स। सगळ्यात मोठा विषय हा आहे पोरांनो की रिॲक्टन्स नावाचा वर्ड का बनवण्यात आला। म्हणजे मला एक कळतं की आपल्याकडे जर एखादी वस्तू ऑलरेडी असेल तर नवीन वस्तू का घ्यायची, वस्तू का घ्यायची तिला अपडेट करण्यासाठी। मग तात्पर्य काय, रिॲक्टन्स असो की रेजिस्टन्स असो पोरांनो, ह्या दोघांचं पण युनिट ओहमच आहे का? कारण हा जो एलिमेंट आहे तो ओहम फॅमिलीमधून बिलॉंग करतो। तर विषय असा आहे की रिॲक्टन्स काय करतो, रिॲक्टन्स काम तेच आहे, इट इज डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स विच इज अपोजेस टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। एक गोष्ट तुम्ही पाठ करा, जो एलिमेंट ओहमिक मधून बिलॉंग करतो किंवा ज्या एलिमेंटचं युनिट ओहम असतं ना, लक्ष द्या बरं, ज्या एलिमेंटचं युनिट ओहम असतं ना तो करंटला कधी पण अपोज करतो। तो फक्त करंटलाच अपोज करत नाही, अपॅरली अँड मध्ये लिहितो तो व्होल्टेज ड्रॉप करतो। म्हणजे तो दोन गोष्टी ॲट ए टाइम करत आहे, करंट आणि व्होल्टेजला तो बऱ्यापैकी खायचं काम करतो। मी साध्या सोप्या भाषेत सांगत आहे। So definition is copy paste the property of substance or medium or device which opposes to the flow of electric current called as reactance। पोरं म्हणले मास्तर सगळं काही ठीक आहे, रिॲक्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स सारखाच आहे। मग आता विषय असा आहे की रिॲक्टन्स आणि रेजिस्टन्स मध्ये फरक आहे का? 100% फरक आहे, म्हणून तो शिकवत आहे। तर सगळ्यात मोठा मुलांना प्रश्न पडतो की हा वर्ड का बनवण्यात आला। 2च मिनिटात तुम्हाला सांगतो आणि कन्सेप्ट क्लिअर करतो की रिॲक्टन्स नावाचा वर्ड का बनवण्यात आला। जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो, आपल्या सिलेबसमध्ये ना रिॲक्टन्सचे 2 टाईप असतात। मुलं झाले कन्फ्यूज की गुट्टे सर 2च टाईप का? त्याच्या मागे रिझन आहे। एक टाईप हा इंडक्टरमुळे तयार होतो, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, आणि एक टाईप हा कॅपॅसिटरमुळे तयार होतो। इंडक्टरचा सिम्बॉल असतो इट जस्ट अ कॉईल अँड कॅपॅसिटर हॅज अ डिफरंट 2 कंडक्टिंग प्लेट। बेटानो तुम्ही किती पण सुंदर इंडक्टर बनवा, किती पण सुंदर कॅपॅसिटर बनवा, प्रत्येक इंडक्टरला किंवा प्रत्येक कॅपॅसिटरला बनवण्यासाठी तुम्हाला वस्तूंचा वापर करावा लागतो। लाईक इफ आय एम जस्ट मेकिंग अन इंडक्टर, तो कॉपरचा वापर करावा लागेल। कॅपॅसिटरमध्ये 2 कंडक्टिंग प्लेट ज्याच्यामध्ये आपण डायलेक्ट्रिक मीडियम टाकतात। तात्पर्य काय, विषय तात्पर्यचा आहे, कन्क्लुजनचा आहे। किती पण सुंदर किंवा किती पण सुंदर कॅपॅसिटर बनवा, प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स असतो। आय रिपीट माय वर्ड्स। आता प्रत्येकाच्या इंटरनल रेजिस्टन्सला ओळखायचं कसं? अरे पोट्ट्यांनो, जर प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्सच करत बसले तर कोणचा कळणार कोण कुणाचा आहे? सो प्रत्येकाचा रेजिस्टन्स ओळखण्यासाठी जो पहिला रिॲक्टन्स बनवण्यात आला त्याला आपल्या सिलेबसमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतात। आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला पोरो शो केलं जातं एक्सेलने। हा याचा पहिला टाईप आहे। जो रिॲक्टन्स इंडक्टरमुळे बनला कॉल्ड ॲज अन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि जो रिॲक्टन्स कॅपॅसिटन्समुळे बनला पोरो हो त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतात। जर समजून घ्यायचा प्रयत्न, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला पोरो शो केलं जातं एक्सीने। मी सगळा फंडा इथंच क्लोज करणार आहे, पुढे घेऊन जाणारच नाहीये। म्हणजे तात्पर्य काय पोरो, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा की रिॲक्टन्स 2च का बनले। एक रिॲक्टन्स हा इंडक्टरला रिप्रेझेंट करतो आणि एक रिॲक्टन्स हा कॅपॅसिटरला रिप्रेझेंट करतो। इंडक्टरच्या मधल्या रेजिस्टन्सला ओळखण्यासाठी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटरच्या मधल्या रेजिस्टन्सला ओळखण्यासाठी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स। सगळं गेलं खड्ड्यात। पॉइंटर होतो पोरो, एक्सेलचा फॉर्म्युला असतो ओमेगा एल। कसं पाठ करायचं मी सांगू, एक्सएल आहे ना, एल पुढे घ्यायचा आणि साईडला ओमेगा लावायचा, विषय संपला। मग पोट्टे म्हणता एक्सीचा फॉर्म्युला कसा लिहायचा, पोट्टे डोकं लावता सी आणि इकडे ओमेगा, असं नाही करायचं। इथं ओमेगा सी लिहायचं पण ते 1/ओमेगा सी लिहायचं। पाठ करा, एक्सेल मध्ये ओमेगा एल हा वर लिहिला जातो, एक्सी मध्ये ओमेगा सी हा खाली लिहिला जातो। तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, ओमेगाचा एक स्वतःचा फॉर्म्युला आहे ज्याला आपण 2πf असं म्हणतो। मग तुम्ही याला असं पण पाठ करू शकता, एक्सेल इज इक्वल्स टू 2πf इंटू एल आणि एक्सी इज इक्वल्स टू 1/2πf इंटू सी। पोरो याचं पण युनिट आहे ओहम, याचं पण युनिट आहे ओहम। पोरो म्हणतील गुट्टे सर दोघांचं युनिट ओहमच का? कारण तुम्ही विसरले वाटतं, हा जो एलिमेंट आहे हा ओहम्स फॅमिली मधून बिलॉंग करतो। मी शेवटी तुम्हाला ओहमचं पूर्ण खानदान सांगणार आहे बरं।
बिलकुल लेक्चर बंक करायचं नाही, कारण एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला टीच करणार नाही. सो याच्यावरून आपल्याला शिकायला भेटलं की रिॲक्टन्सचे 2 टाईप असतात. पहिल्याला एक्सेल म्हणतात, दुसऱ्याला एक्सी. एक्सेल मीन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ज्याचा फॉर्म्युला होता ओमेगा एल. एक्सी मीन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ज्याचा फॉर्म्युला होता 1/ओमेगा-c. तुम्ही जर म्हणले गुट्टे सर की आम्हाला ओमेगा पुट करायचा आहे, मग पुट कर बेटा, मी काय तुला थोडंच फोर्स करत आहे. आता ओहम्स फॅमिलीमधून बिलॉंग करतो म्हणून याचं पण युनिट ओहम आणि याचं पण युनिट ओहम. हा झाला रिॲक्टन्सचा पूर्ण फंडा. आता पोरं म्हणतात विषय संपला का? नाही, आता तर विषय सुरू झालाय. पार्टी संपली का? नाही, आता तर सुरू झाले. थांबा जरा, गडबड नका करू. पोरं म्हणले मास्तर आता लक्ष द्या इकडे सर्वांनी, सगळ्यांचा बाप समोर घेऊन येत आहे मी आता. पोरं म्हणले मास्तर तुम्ही रेझिस्टन्स शिकवला, बर. तुम्ही रिॲक्टन्स शिकवला, बर. जेव्हा तुम्ही या दोघांची बेरीज घेता तेव्हा सगळ्यांचा बाप समोर येतो. त्या बापला आपल्या ब्रांचमध्ये बेट्यांनो इम्पिडन्स असं म्हणतात. सगळ्यात मोठा ओहमिक एलिमेंट जर आपल्या ब्रांचमध्ये कोणता आहे? ऐका बरं, इंटरेस्टिंग आहे खूप. सगळ्यात तगडा, सगळ्यात मोठा, सगळ्यात मोठी व्हॅल्यू असलेला जो सगळ्यात तगडा एलिमेंट आपल्या ब्रांचमध्ये असतो त्याला आपल्या ब्रांचमध्ये इम्पिडन्स असं म्हणतात. पोट्टे म्हणतील की मास्तर आम्ही कसं बसं एक एक पार्ट करायला लागले आणि तुम्ही वाढवतच चालले ना, ऑप्शन नाहीये. असं काही तर जुगाड करता येईल का की असा कुठला वर्ड आहे का, असा कुठला वर्ड आहे का जो पूर्ण सर्किटच्या करंटला अपोज करायची क्षमता ठेवतो? हो, त्या वर्डचं नाव आहे पोरो इम्पिडन्स. म्हणजे इम्पिडन्स हा करंटलाच अपोज करत नाही, तो पूर्ण सर्किटच्या मदतीने तो पूर्ण करंटला अपोज करायचा प्रयत्न करतो. म्हणजे नियमानं बघायला गेलं हा पण एक ओम फॅमिलीमधला मेंबर आहे, पण या खानदानामधला हा सगळ्यात मोठा मेंबर आहे, म्हणून याला बापाची पदवी दिलेली आहे. आता गुट्टे सरने बाप सांगितलंय मला, पोरं पण येणारच. पोरं कसे आणायचे मी सांगतो, गडबड करू नका, आधी लग्न तर उद्या त्याचं. हा ओम शैलीमधला सगळ्यात मोठा एलिमेंट आहे, म्हणजे याचं नाव आहे लार्ज व्हॅल्यू ऑफ एलिमेंट. मुलं म्हणतील की गुट्टे सर याचा फॉर्म्युला कसा लिहायचा? झेड जो असतो ना तो वेगवेगळ्या 2 गोष्टींची ऍडिशन घेतो. पहिल्याचं नाव आहे आर, दुसऱ्याचं नाव आहे एक्स. इन वेक्टर सम, नावाला सांगत आहे फक्त वेक्टर सम. वेक्टर सम तुमच्या काही कामाचं नाही आहे. वेक्टर सम म्हणजे झेडचा बार इज इक्वल्स टू आरचा बार प्लस एक्सचा बार. झेड हा बाप आहे ना पोरो, ऐका नाही, आर हा त्याचा पहिला पोरगा आहे. ते मराठीत लिहिणं माझ्यासाठी थोडं अवघड आहे, पण ठीक आहे. आणि एक्स हा याचा दुसरा पोरगा आहे. थोडं चुकलं माझं, एक्स हा पहिला पोरगा आहे आणि आर हा दुसरा पोरगा आहे. म्हणजे बापाचे किती पोरं? 2. पहिल्याचं नाव एक्स, दुसऱ्याचं नाव आर. पोरं म्हणतील मास्तर तुम्हाला कसं कळलं की एक्स पहिला पोरगा आहे? ते तुम्हाला मी फॅमिलीमध्ये सांगतो, टेन्शन घेऊ नका. वेक्टर फॉर्ममध्ये तुम्ही याला असं लिहू शकता, याला तुम्ही कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये पण लिहू शकता. घाबरू नका, कॉम्प्लेक्स फॉर्म पण तुमच्या काही कामाचा नाही आहे. झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स इन अ ब्रॅकेटमध्ये. हा पण एक ओहमिक एलिमेंटच आहे, म्हणून याचं युनिट ओहम आहे. ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा फॉर्म्युला काहीच कामाचा नाही, हा फॉर्म्युला काहीच कामाचा नाही. कामाचा जो फॉर्म्युला आहे तो मी आत्ता लिहितो इन मॅग्निट्यूड फॉर्म. कोणता फॉर्म पोरांनो? मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये. मॅग्निट्यूड कुठल्या पण वेक्टरला स्केलारमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रत्येकाचा स्क्वेअर घ्यायचा. सो झेडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर. सो झेड इज इक्वल्स टू अंडररूटमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर. हा भेटला आजच्या लेक्चरमधला सगळ्यात तगडा फॉर्म्युला. व्हेरी 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 IMP. सो प्लीज इम्पिडन्सचा फॉर्म्युला पाठ करा. अंडररूटमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर किंवा अंडररूटमध्ये पहिल्या पोराचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पोराचा स्क्वेअर. पोरं म्हणतील मास्तर तुम्ही सगळं काही सांगितलं पण तुम्ही ओहमची फॅमिली नाही सांगितली. आता मी ओहमची फॅमिली कशी सांगत आहे जरा लक्ष देऊन ऐका, मी परत सांगणार नाहीये. इथपर्यंत समजलं का सर्वांना?